एका तरुणाची हत्या झाल्याने शोकाकुल वातावरणात त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना त्यावेळी एक तरुणी तिथे आली आणि तिने चक्क त्या मृतदेहासोबत लग्न केले। त्यावेळी सगळं वातावरण दुःखद पण भावनिक झालं होतं। एखाद्या चित्रपटाचा सीन असावा असं वाटत असेल ना, पण नाही। ही घटना पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रात घडली आहे। सक्षम ताटे याची आंतरजातीय प्रेम प्रकरणातून आचलच्या वडिलांनी आणि भावानेच हत्या केली। त्यामुळे त्याची प्रियसी आचल हिने मृत्यूनंतर तरी एक हो असं म्हणत सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केलं। आता या प्रकरणात प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांची देखील एंट्री झाली आहे। राज्यात निवडणुकीचे वातावरण असताना या घटनेने सगळ्यांचेच लक्ष वेधले। नक्की काय प्रकरण आहे, सक्षम आणि आचल यांच्यासोबत नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनिल जोशी आणि आपण पाहतात कट टू कट। नांदेडमध्ये राहणाऱ्या आचल आणि सक्षमचे 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते। सक्षम ताटे आणि आचलचे वडील गजानन मामेडवार आणि भाऊ हिमेश मामेडवार यांच्याशी ओळख होती। तिघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते। सक्षम आणि आचल यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल घरी कळाल्यानंतर दोघांचीही जात वेगळी असल्यामुळे त्याला प्रचंड विरोध झाला। सक्षम दलित समाजातून असल्याने हे नाते मान्य नव्हते। त्यातून घरच्यांनी आचलवर सक्षम विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला। त्यामुळे त्यावेळी अल्पवयीन असलेल्या आचलने सक्षम विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती। मात्र 18 वर्ष पूर्ण होताच तिने ती तक्रार मागे देखील घेतली होती। त्यामुळे आचलच्या घरचे आणि सक्षम यांच्यात कुटता आली। पण नंतर हिमेशने सक्षम सोबत मित्रत्वाचे संबंध ठेवले आणि लग्नाचे आश्वासन देखील दिले। हत्येच्या दिवशी सकाळी आचलचा भाऊ हिमेश तिला इतवार पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि सक्षम विरोधी खोटा गुन्हा दाखल करण्यास दबाव आणला। पण आचलने स्पष्ट नकार दिला। त्यावेळी पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्या भावाला थेट हत्येचा प्रवृत्त केले आणि हिमेशला धमकावले आणि विचारले, खोटे गुन्हे करण्याऐवजी त्याला मारून का टाकत नाहीस असे चिथवले। घटनेच्या दिवशी आचलला तिच्या घरच्यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी नेलं। त्याच दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबरला आचलचा भाऊ हिमेश मामेडवार याने सक्षम आणि त्याच्या मित्रांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद विकोपाला जाऊन त्याने त्याचे रूपांतर हाणामारीत केले। हिमेशने सक्षमवर गोळी झाडली जी त्याच्या बरगडीला लागली। त्यानंतर गजानन मामेडवार, भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी आणि दगड घालून हत्या केली। दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो पाहिल्यानंतर आचलला सक्षमच्या हत्ये झाल्याचे समजले। त्यामुळे ती दुखावली गेली, पण तिने सक्षम सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला। तिने सक्षमच्या मृतदेहाला आणि स्वतःच्या अंगाला हळद लावली। त्यानंतर तिने सक्षमच्या नावाने आपल्या कपाळावरती कुंकू लावले आणि आम्ही लग्न केलं आहे असं जाहीर केलं। आमचं प्रेम होतं, पण माझ्या पप्पांना आम्हा दोघांची जात वेगळी असल्यामुळे ते मंजूर नव्हतं। ते म्हणायचे, दुसरं कोणाशीही बोल, मी लग्न लावून देतो। सक्षम बौद्ध होता। आम्ही पद्मशिला समाजाचे आहोत। जात वेगळी असल्यामुळेच माझ्या घरच्यांनी सक्षमला संपवले। आमच्या प्रेमसंबंधामुळेच त्याला मारण्यात आले। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आचलने केली आहे। मी आता सक्षमच्या घरीच राहणार आहे, मला सक्षम बरोबरच राहायचे आहे असे आचल मामेडवार हिने ठामपणे सांगितले। तर सक्षमच्या आईने मी आचलला मुलगा म्हणून सांभाळ करेन असे सांगितले। मी अधिकारी बनावं हे सक्षमचं स्वप्न होतं। शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मला तो मदत करत होता। त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे असा प्रण सक्षमच्या वाढदिवसाच्या दिवशी आचलने केलाय। पोलिसांनी आचलचे वडील गजानन, 2 भाऊ यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे। जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल ठाकूर, सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत। सक्षम ताटे हत्या प्रकरणात आता आणखी मोठा आणि धक्कादायक खुलासा झालाय। सक्षमची हत्या होण्याआधी 2 तास आधीच आचलची आई जयश्री मामेडवार सक्षमच्या घरी गेल्याची माहिती समोर आली आहे। तेथे जाऊन तिने सक्षमला धमकी दिली आणि आमच्या पोरीपासून दूर राहा असे सांगितले। त्यानंतर अवघ्या 2 तासांनी सक्षम ताटे याची आचल मामेडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी हत्या केली। आचलने सांगितलं की सक्षमचा 1 डिसेंबर रोजी वाढदिवस होता। सक्षमच्या वाढदिवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो। आम्ही लग्न करण्याचं ठरवलं होतं। माझ्या वडिलांचा कायम आदर करत आपण सर्वांची परवानगी घेऊन लग्न करू असा विश्वास तो मला द्यायचा। माझ्यासाठी तो हिंदू धर्म स्वीकारणार होता असा धक्कादायक खुलासा आचल हिने केलाय। नांदेडचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सक्षम ताटे या मुलाला मारहाण करून तीव्र प्रहार करून त्याची हत्या करण्यात आली होती। त्यातील आरोपींना आम्ही अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेनंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले असून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांनी मृत सक्षम ताटे याच्या घरी भेट दिली। त्यावेळी त्यांनी नांदेडमध्ये 27 नोव्हेंबर रोजी झालेली ऑनर किलिंगची घटना अतिशय दुर्दैवी असून नियोजनबद्ध पद्धतीने सक्षम ताटे या तरुणाचा निर्गुण खून झाला। घटनेच्या दिवशी सकाळी बहीण भाऊ ठाण्यात आले असता आरोपींना पाठबळ देत चिथावणी देणाऱ्या इतवार ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास या प्रकरणी सह आरोपी करावे अशी मागणी केली। तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून सक्षमच्या कुटुंबियांची इच्छा असल्यास ही केस लढवण्यात आपण तयार आहोत। येणाऱ्या संविधान दिनापर्यंत आरोपी फाशीपर्यंत जावे यासाठी आम्ही नक्की लढू असे सदावर्ते म्हणाले।
तर आता प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की नांदेडमध्ये सक्षम दाटे या बौद्ध तरुणाची प्रेम प्रकरणातून अमानुषपणे हत्या करण्यात आली. मुलीच्या कुटुंबियांचा जातीमुळे या प्रेम प्रकरणाला विरोध होता व म्हणून जातीय द्वेषाने या तरुणाची हत्या करण्यात आली. अत्यंत क्रूरपणे हे सर्व घडवण्यात आले. पण या प्रकरणी मुलीने घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. सक्षम ताटे या तरुणाच्या हत्येनंतर तरुणीने त्याच्या मृतदेहाशी विवाह करत असल्याची घोषणा केली आणि आरोपी कुटुंबियांना अटक करण्यासाठी मागणी केली. आम्ही तरुणीच्या या धाडसाला दाद देतो. आम्ही खंबीरपणे पीडित कुटुंबीय आणि तरुणीच्या सोबत उभे आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्र स्वतःला पुरोगामी म्हणत असताना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारणेचे प्रमाण दिले जाते. पण आजही जात हा घटक महत्त्वाचा ठरतोय. शिक्षणातून जातीयता संपेल ही आता भाबडी आशा बनली आहे. अनेकदा जातीय प्रेम प्रकरणाचा दुर्दैवी शेवट झालाय. राज्यात आणि देशात आजवर अनेक अशा गोष्टी घडलेल्या आहेत. सैराट सारखा चित्रपट या विषयावरती भाष्य करतो. आंतरजातीय विवाह हा कुटुंबियांच्या प्रतिष्ठेवर दाग मानला जातो. काही प्रकरणांमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या कुटुंबियांना त्यांच्या जातीतून किंवा समाजातर्फे बहिष्कृत केले जाते. खाप पंचायत किंवा फतवा यासारख्या घटना जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या आहेत. आता सक्षम दाटे याच्या हत्येची चर्चा राज्यभरात रंगत असून आचलने केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. दोन्ही कुटुंबियांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपांमुळे तपास आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण आचलच्या भावनिक निवेदनामुळे या प्रकरणाच्या मागे दडलेले अनेक थर आता उघडकीस येत आहेत. आता या प्रकरणामध्ये आंबेडकर आणि सदावर्ते यांची जोड मिळाल्यामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. पण आचल आणि सक्षम यांच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत पाहून आंतरजातीय प्रेम हा गुन्हा का ठरतो आणि जात, धर्म आणि समाजाच्या भीतीमुळे अजून किती सक्षम मारले जाणार आहे हे प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.